इराण युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठा विस्कळीत झालेला आहे। अनेक देशांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर हे जवळपास 30 ते 40% वाढवलेले आहेत। काही देशांमध्ये ते तर दर हे दुप्पट झालेले आहेत, पण भारतामध्ये अद्यापही सरकारनं हे दर वाढवलेले नाहीत। उलट जेव्हा दर वाढवायची वेळ आली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी केली आणि जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला। आता अशा प्रकारचं सगळे वक्तव्य तुम्हीही भाजपच्या नेत्यांकडनं नक्कीच ऐकली असतील। आताची जी काय अशी परिस्थिती आहे की प्रति लिटर पेट्रोल मागे कंपन्यांना 25 ते 30 रुपये तोटा होत आहे। जे क्रूड ऑइल $70 प्रति बॅरलला मिळत होतं ते आता 80 ते 90 प्रति बॅरलनं मिळत आहे। तरी तुम्हाला असं वाटत असेल सरकारनं ही आपल्यावर कृपा का केली, सरकारनं अजूनही दर का वाढवलेले नाही आहेत। जेव्हा क्रूड हे 50 ते 60 प्रति बॅरल होतं तेव्हा देखील सरकारनं आपल्याला सूट दिलेली नव्हती, तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर हे कमी केलेले नव्हते। आणि आता सरकार असं सांगताय किंवा सरकारचे समर्थक असं सांगतायत की आम्ही क्रूडचे दर वाढलेले आहेत तरी आम्ही जनतेच्या हितासाठी म्हणून हे दर वाढवत नाही आहोत। कंपन्यांना दररोजचा 2200 कोटी रुपयांचा तोटा होऊन देखील मग सरकार आपल्यावर हे मेहरबानी का करत आहे, याचं उत्तर तुम्हाला 29 एप्रिलला मिळेल का? कारण या दिवशी पश्चिम बंगालसह आसाम, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळ या 5 राज्यांच्या निवडणुकांचं मतदान संपणार आहे। हे मतदान ज्या क्षणी संपेल तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर हे वाढलेले असतील हे लिहून ठेवा। त्यामुळं सरकारनं हा जो काही दिलासा दिलेला आहे तो फक्त निवडणुकांमुळे दिलेला आहे एवढं मात्र नक्की।